नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आई मला कंटाळा आला. सुट्टी सुरू झाली, मग आता काय वेळच वेळ हातात. पण मग त्याचबरोबर तक्रार ऐकू येते की नाही, कंटाळा आला काय करू, हो ना. मग तुमच्या कंटाळ्यावर रामबाण उपाय घेऊन आम्ही आलेलो आहोत. सुट्टीसाठी गोष्टींचा खजिना. पण या गोष्टी अशा आहेत की त्या छोट्यांना तर आवडतीलच, पण मोठ्यांनाही आवडतील. कारण माणूस वयाने कितीही लहान मोठा असला तरी तो मुळात गोष्टी वेल्हाळ असतो, हो ना. आता गोष्टी वेल्हाळ हा शब्द तुम्हाला ठाऊक आहे का? ज्याला गोष्टी आवडतात असा. चला असेच काही नवीन नवीन शब्दही गोष्टी ऐकता ऐकता शिकूया. कारण या गोष्टी कोणत्या आहेत माहितीये का तुम्हाला? या गोष्टी सांगी वांगीच्या गोष्टी आहेत. म्हणजे या लोकसाहित्यातील कथा आहेत. फोक टेल्स. रात्री आजीने नाहीतर आजोबांनी नातवंडांना सांगितलेल्या, आईने चिवकाऊचे घास भरवताना आपल्या मुलांना सांगितलेल्या, आणि बाबांनी नाहीतर काकाने मांडीवर बसवून शेकोटीजवळ सांगितलेल्या. सगळे नातेवाईक जमलेले असताना पुन्हा पुन्हा ऐकलेल्या या गोष्टी इतक्या सुंदर आहेत की ऐकता ऐकता वेळेचं भानच राहत नाही. आली रात्र सरत नाही आणि सांगती गोष्ट संपत नाही. मग करायची सुरुवात. अगदी म्हणजे अगदी जुन्या काळी समुद्राच्या काठावर भाकरीचं पीठच पीठ होतं. ज्याला भूक लागेल त्यानं तिथे जावं, लागेल तेवढं पीठ घ्यावं आणि भाकरी करून खावी. हां, पण लागेल त्यापेक्षा कोणीही चिमूटभरही जास्तीचं पीठ घ्यायचं नाही, हा नियम म्हणजे कायदाच. सगळे लोक आनंदाने भूक लागली की तिथे जाऊन भाकरीचं पीठ घेत आणि भाकरी करून खात. एकदा काय झालं, एका बाईच्या मनात वेगळाच विचार आला. तिला असं वाटलं, रोज रोज कुठे समुद्रावर जायचं. मग ती गेली आणि चांगलं 4-6 दिवस पुरेल एवढं पीठ घेऊन आली. पण त्याचा परिणाम काय झाला? तिची ही चोरी चंद्राने पाहिली. चंद्राने देवांना सांगितलं आणि मग देवानं सगळं पीठ नाहीसं केलं. समुद्राच्या काठी मग उरली ती फक्त वाळूच आणि वाळू. कशी वाटली गोष्ट? आता ही गोष्ट काय सांगते सांगा बरं? नियम कधीही मोडू नये. एका बाईने स्वार्थीपणा केला पण नुकसान सगळ्यांचंच झालं ना. म्हणून स्वार्थीपणे वागणं म्हणजे सेल्फिश असणं चांगलं नाही. तुम्हाला ठाऊक होती का हो ही गोष्ट? असेल तर छानच आहे, कारण गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकण्यात एक वेगळीच मजा असते. आता आणखी एक गोष्ट ऐकूया. ही गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का हे आम्हाला कमेंट्समध्ये म्हणजे अर्थात प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि गोष्टीला साजेसं असं चित्र काढून पाठवा, म्हणजे बक्षीस मिळवण्याची संधी सुद्धा तुम्हाला मिळेल. तर पुढची गोष्ट. एकेकाळी एका जंगलात एक वाघ सापळ्यात अडकला होता. तो खूप प्रयत्न करत होता. म्हणजे कधी लोखंडी कड्या ढकलत होता, कधी दातांनी चावत, कधी रागाने लोळत, पण काही केल्या तो बाहेर पडत नव्हता. शेवटी तो चिडला, त्रासला आणि अगदी निराश झाला. इतक्यात तिकडून एक गरीब ब्राह्मण जात होता. वाघाने त्याला पाहिलं आणि मोठ्याने हाक मारली, अरे दयाळू माणसा, मला या पिंजऱ्यातून बाहेर काढ ना. ब्राह्मण शांतपणे म्हणाला, नको रे भाऊ, मी तुला सोडलं तर तू मला खाशील असंच वाटतंय. त्यावर वाघ लगेच म्हणाला, असं अजिबात नाही, मी शपथ घेतो तुला काहीही इजा करणार नाही. उलट आयुष्यभर तुझे उपकार मानेन, तुझी सेवा करेन. वाघ अगदी रडायला लागला, हुंदके द्यायला लागला, कधी सुस्कारे टाकायला लागला तर कधी शपथा घ्यायला लागला. हे सगळं पाहून त्या दयाळू ब्राह्मणाचं मन अगदी विरघळून गेलं. शेवटी त्याने विचार केला, चला याला मदत करूया. त्याने हळूच पिंजऱ्याचं दार उघडलं आणि क्षणात वाघ बाहेर आला आणि लगेचच त्या बिचाऱ्या ब्राह्मणाला पकडून म्हणाला, अरे किती मूर्ख आहेस तू, आता मला तुला खाण्यापासून कोण थांबवणार? इतका वेळ मी बंद होतो, मला तर आता जबरदस्त भूक लागली. ब्राह्मण घाबरला. तो विनवण्या करू लागला, माझा जीव वाचव, मी तुझ्यावर उपकार केलेत. खूप विनवण्या केल्यावर वाघ म्हणाला, ठीक आहे, तू 3 जणांना जाऊन विचार माझं वागणं बरोबर आहे की नाही. त्यांनी जे सांगितलं ते आपण मान्य करू. मग ब्राह्मणाने पहिल्यांदा एका पिंपळाच्या झाडाला विचारलं, माझ्यावर असा असा अन्याय होणं योग्य आहे का?
पिंपळाचं झाड शांतपणे म्हणालं, तू का तक्रार करतोस? मी येणाऱ्या जाणाऱ्यांना सावली देतो, आसरा देतो, आणि ते काय करतात? माझ्या फांद्या तोडून त्यांच्या जनावरांना खायला देतात. म्हणून रडू नकोस, धैर्य ठेव. हे ऐकून ब्राह्मणाचं मन अजूनच खट्टू झालं. मग तो पुढे गेला. थोड्या अंतरावर त्याला एक म्हैस बसलेली होती, ती दिसली. त्याने तिलाही विचारलं, माझ्यावर असा अन्याय होणं योग्य आहे का? मग म्हैस काय म्हणाली, अरे कृतज्ञतेची अपेक्षा ठेवणंच मूर्खपणाचं आहे. माझ्याकडे बघ, जेव्हा मी दूध द्यायचे तेव्हा मला चांगलं खायला प्यायला द्यायचे, आणि आता मी म्हातारी झाले तर मला इथे बांधून ठेवतात आणि अगदी उरले सुरले कचरा खायला देतात. मग ते तिघं परत त्या पिंजऱ्याजवळ आले. वाघ तिथेच ब्राह्मणाची वाट बघत होता. दात घासत, नख धारदार करत तो गुरगुरला, खूप वेळ लावलास, आता चला आपण जेवण सुरू करूया. आपलं जेवण? बिचारा ब्राह्मण मनात म्हणाला, वा, मला खाण्याला आपलं जेवण म्हणतोय हा. तो घाबरत घाबरत म्हणाला, महाराज मला 5 मिनिटं द्या, या कोल्ह्याला सगळी गोष्ट नीट समजावून सांगतो, थोडा मंद आहे बिचारा. वाघाने मान्य केलं. ब्राह्मण पुन्हा सुरुवातीपासून सगळी कथा कोल्ह्याला सांगू लागला, एकही तपशील न सोडता, शक्य तितकी लांबून लांबून. ते ऐकून कोल्हा डोकं धरून बसला. अरे देवा, माझं डोकंच फिरलं, जरा परत सुरुवातीपासून सांगूया का? हा, सांगा सांगा. तुम्ही पिंजऱ्यात होतात आणि वाघ चालत येत होता. मग वाघ चिडून म्हणाला, अरे मूर्ख, मी पिंजऱ्यात होतो. हा हा, बरोबर बरोबर. कोल्हा थरथरल्यासारखा करत म्हणाला, मीच पिंजऱ्यात होतो. नाही नाही, का, एक मिनिट, काय गोंधळ होतोय? थांबा जरा. वाघ ब्राह्मणात होता आणि पिंजरा चालत येत होता. अरे बापरे, हे चुकलं. थोडं थांबून तो म्हणाला, असं करूया का, तुम्ही दोघं पुन्हा तसंच करून दाखवा ना मला, जे घडलं होतं, म्हणजे मला नीट समजेल. वाघ लगेच म्हणाला, हे बघा, पहा. असं म्हणून तो पुन्हा पिंजऱ्यात शिरला दाखवायला, आणि क्षणात कोल्ह्याने दार आपटून बंद केलं आणि तो हसत म्हणाला, आता सगळं नीट समजलं आणि निर्णयही झाला. जो जसा होता तसाच राहू द्या. ब्राह्मणाने सुटकेचा निश्वास टाकला आणि दोघं तिथून पटकन निघून गेले. पिंजऱ्यात अडकलेला वाघ मात्र गुरगुरत राहिला. आज आपण ह्या ज्या 2 गोष्टी ऐकल्या त्यातली पहिली पिठाची गोष्ट आपल्यासाठी संग्रहित केली आहे, ती म्हणजे ज्येष्ठ साहित्यिका सरोजिनी बाबर यांनी. आपण त्यांच्या कार्याचं महत्त्व सांगणारा, त्यांचा आजच्या पिढीला परिचय करून देणारा एक भाग केला आहे. तो पाहिला नसेल तर नक्की बघा. आणि अशाच छान छान गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. त्यासाठी पटकन सबस्क्राईबचं बटन दाबा, म्हणजे काय तर सभासद व्हा, आणि लाईक आणि शेअर पण करा, म्हणजे पसंती द्या आणि प्रसारही करा. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये सांगा. आणि हो, चित्र काढायला विसरू नका, ते आम्हाला पाठवायला विसरू नका. आणि ते कुठे पाठवायचं आहे, कसं पाठवायचं आहे ह्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे एक गुगल फॉर्म आहे, ज्याच्यामध्ये तुमची माहिती भरा, तुमचं चित्र अपलोड करा. या महिन्याच्या अखेरीस आम्ही विजेत्यांची नावं जाहीर करणार आहोत आणि त्यांच्यापर्यंत बक्षीसही पोहोचवणार आहोत. असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी, मुलांच्या गमती जमती ऐकण्यासाठी इटर्नल मराठी बघत राहा. आणि अर्थात मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका नव्या गमतीसह. धन्यवाद.